वर आलोय गडावर पहिले बुरुजावर. चला मग पुढे जाऊया. असं घुमट टाईप आहे. बघू शकता कसं आहे. म्हणजे शिवकालीन बांधकाम आहे. दरवाजाला अशा लोखंडी सळ्या लावलेल्या आहेत आणि अजूनच दरवाजा आहे. लाकडी दरवाजा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये म्हणजे स्वराज्याचं तोरण बांधलं ह्या गडापासून बांधलं. तोरणागड म्हणजे 16व्या वर्षी त्यांनी पहिला गड हा जिंकला. आणि म्हणून त्या गडाचं नाव तोरणा पडलं. स्वराज्याचं पहिलं तोरण इथनंच बांधलं शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर हे महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभागाचा हा जो गडाचा नकाशा आहे, माहितीदर्शक दाखवले. तोरणा अथवा प्रचंडगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम गड म्हणून प्रसिद्ध आहे. गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. लिखित साधनात गडाचा प्रथम उल्लेख बहुमनी काळापासून मिळतो. मालिक अहमद हा 1470 ते 1483च्या दरम्यान कोकणाच्या मोहिमेवर असताना त्याने तोरणा किल्ला जिंकला होता. 1624 ते 1632 पर्यंत काही काळ कानद खोऱ्याचे हैबतराव देशमुख यांनी किल्ला आपल्या अंमलाखाली ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले. 1671 ते 72 मध्ये शिवाजी राजांनी गडाच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्र तयार केले होते त्यात तोरण्याच्या प्रचंडगड असा उल्लेख केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. तो 1690 मध्ये परिसरातील इतर किल्ल्यांसह शंकराजी पंत सचिवांच्या आज्ञेने कान्होजी झुंजराव यांनी जिंकून घेतला. या लढाईत मुघल किल्लेदार हातम खान मारला गेला. मुघलांनी 1703 पासून तोरणा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. औरंगजेब स्वतः किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन सैन्य साधण्यात देत होता. मार्च 1704 हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. गडाचे नाव बदलून फतू उगलेब म्हणजे देवी विजय ठेवले. 4 वर्षांनी 1708 मध्ये सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर सैन्य चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला. 1818 इंग्रजांनी मराठी राज्य ताब्यात जरी घेतले असले तरी पंत सचिवांच्या भोर संस्थानात तोरणा किल्ला 1948 साली संस्थान खालसा होईपर्यंत होता. तोरणागड 2 भागात विभागला असून बिन्नी दरवाजा ते कोकण दरवाजापर्यंत एक तर बुदलामाची दुसरा भाग होय. किल्ल्यावर मेंगाई देवीचे मंदिर, तोरणाई देवीचे मंदिर, लकडखाना, धान्य कोठारे, वाड्याचे अवशेष इत्यादी वस्तू आहेत. तोरणा किल्ला तालुका वेल्हे ते वेल्हेच्या जागी आता राजगड झाले. तालुका राजगड, जिल्हा पुणे. हे स्मारक शासन निर्णय 1633-1366. ओके. खोकट टाके काय आहे बघूया. हे म्हणजे त्या जमान्यातली पाण्याची टाकी असेल, त्यामुळे त्याला खोकट टाकी असे म्हणतात. असं इथं एक टाईप आहे. हे काय बघूया आपण.
जुने तेव्हाचे अजून बांधकाम दिसते वाड्या टाईप, किंवा हे गोटा पण असू शकतो. जुन्या तुळी वगैरे आहेत. वाड्या टाईपच आहे. थोडं वरती आलो आपण आता. हिंगाई देवीचं मंदिर आहे आणि आज जाऊन येऊ आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंगाई देवी मातेचा विजय असो. मित्रांनो, हा जुना नकाशा आहे. आता ह्या किल्ल्यापासून किंवा ह्या किल्ल्याचं सुरुवातीला कोकण दरवाजा, त्यानंतर इथं आलो आपण केकट टाकी, मेंगाई देऊळ, दिंडी दरवाजा, लकडखाना, चिखल दरवाजा, फुटका बुरुज, माळेचा बुरुज, सफेली बुरुज, काठी, विना दरवाजा, मांगीरगिरी जागा, हनुमान बुरुज, शिंदीचा बुरुज, झुंजार बुरुज, पुणे 24 किलोमीटर आहे इथून. सिंहगड 12 किलोमीटर आहे. धुंजारमाची, सदर, बेल बुरुज, मेंगाई टाके, टकमक बुरुज, वज्रगड आणि पुरंदर 24 किलोमीटर आहे. त्यानंतर राहोडा 36 किलोमीटर आहे. राजगड 4 किलोमीटर आहे. अजून दिंडी, महाळुंगे टाके, वेताळ, पातळगंगा, शिवगंगा, दारुखाना, रायरेश्वर मंदिर व पठार 16 किलोमीटर आहे. भगत दरवाजा, मेंगाई मंदिर, कापूर टाके, काम टाके, प्रतापगड 22 किलोमीटर, करंदगड 24 किलोमीटर, प्रचंडगड अथवा तोरणा 4700 फूट, कांगोरी 16 मैल, चिखलखती बुरुज, शाळेचे चिखलखत, रायगड 12 किलोमीटर, विशाळा, घोडेजिन, लिंगाणा 9 किलोमीटर, चित्त दरवाजा, बुदला, वळणजाई दरवाजा, वळणजाई, सुरुंग, सदर. एवढे पॉईंट आहे. त्यांनी आजूबाजूचे किल्ले किती किलोमीटर आहे ते पण दर्शवले. बघा, जुन्या काळाचे सुळे येते. असे सुळे आहेत बघा. ह्याच्यावर शिवपिंड पण आहे आणि ही जुनी अशी डिझाईन आहे ह्याच्यावर. म्हणजे हे बाहेरचं आपण काय म्हणतो तुळशी अंगण तशा टाईपमध्ये आहे. आणि इथं पण एक कलाकृती आहे. इथं मला वाटते हनुमानांची मूर्ती आहे, कारण एका हातात मला गाद्यासारखं दिसते, गादा. जय बजरंगबली. जय नंदी महाराज की जय. जय भोलेनाथ. जय शंभू. ही सगळ्यात जुनी पिंड वाटते. एक आहे आणि ती एक आहे. मस्त एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये. तर आता कोकण दरवाजा आहे, तिकडंच जाणार आहे. पण इथं बघा, इथं एक माची आहे. त्या माचीवर जाऊन बघू पुढचा कुठला सीन दिसतोय. आणि पुढे गड दिसतोय. खतरो के खिलाडी डॉगेश भाई बघा, डॉगेश भाई. तर आता आपण टकमक टोक किंवा टकमक बुरुजापाशी आलो आहे. आणि इथून बघू शकता एकदम खतरनाक सीन आहे. खाली एकदम पूर्ण काढायचं आहे.
इथे एक मंदिर आहे कुंभळचं आहे, इथं कुंभळचं आहे आणि इथून रोड पण आहे टू व्हीलर यायला आणि इथून पण ट्रेकिंग चालू होते. खालून ट्रेकिंगला पण बॅरिकेड सारखं लावलेले आहे इकडं वरती चढण्यासाठी. तर ते खालून ट्रेकिंग करू, इकडून ट्रेकिंग करत येऊ, तो इकडनं असेल तिकडं रोड लागते. हे पाण्याची टाकी दिसले, असं भरपूर प्रमाणात वरती पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये असे केलेलं आहे. त्यामध्ये साप पण दिसतोय बघा गेला पाण्यामध्ये. चला तर मग पुढे जाऊया. बघा काय जबरदस्त सीन आहे, एवढी हाईट आहे. आता आपण कोकण दरवाजापाशी आलो आहे. हा आहे कोकण दरवाजा. बघू शकता कसे दृश्य आहेत. म्हणजे बघा इथं बुरुजावरच आपले मावळे असतील आणि हे घुमट प्रकार आहे. म्हणजे बघा इकडनं असं इकडनं एंट्री आहे. हे असं बघा इकडनं बाहेर आल्यानंतर बरोबर आपल्या वरती सैनिक असतील. अशा हिशोबाने घुमट दरवाजा केला आहे बघा. असं सी टाईपमध्ये बघा दुश्मनाला कसं मारता येईल, इथनं धनुष्यबाण करता येईल असं नाही का, वेटीस आणून मारता येईल, हे अशी मावळंक टेक्निक होती. इथं बघू शकता हे पाण्याचे टाके नाही, शौचकूप आहे हे दिसते ना, म्हणजे जुन्या काळातलं शौचालय. हे बघा हे असं शौचालय जुन्या काळाचं. हे तिसरं पाण्याचं टाके, पण इथं खूप गच पण आहे, अडचण आहे खूप, त्यामुळे काही जाता येणार नाही आणि खड्डा पण येतं. इकडून दाखवतो तुम्हाला. पूर्ण हिरवं पाणी झालेलं आहे, खालचं काहीच दिसत नाही आहे. खाली बघू शकता तुम्ही त्याची खतरनाक गुहेसारखं दिसते आतमध्ये. दगडी काडे कापरात ना असं खोदून असं हे केलं गुफे टाईप. हे बहुतेक पहिलं रोपवेचं आहे, किंवा काही साहित्य वगैरे खालून वरती हे करत असतील, त्याचे हे ऑफिस वगैरे. आणि ह्या केबल्स गेलेले आहेत, हे काही केबल गेलेली. ही त्याची ट्रॉली दिसते जुनी. आता सगळं पाडक्या अवस्थेत आहे. इकडनं पण एक केबल गेलेली खाली, पण ही खाली सोडलेली आहे, पण ती हवेत आहे. ही जी केलेली केबल आहे ना ती हवेत आहे. जुन्या वाडा टाईप
हे बांधकाम दिसतंय. हो या पुढं आहे काय. हो इथं बहुतेक राजांची सभा वगैरे असं काहीतरी होत असेल. आता हा दारूसाठा तो एक असेल. तुळे वगैरे बघा जुनेच कित्येक वर्षाचे आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. किल्ले तोरणागड. खाली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. बुरुज पण अजून पण आहे तशा अवस्थेत आहे. एकदम मजबूत. आणि आपण खाली चाललोय. बघा काय करते. ते छोटंसं फळ खाते. हे खाऊन देत नाही. हाकिंग आहे त्यांचा. कॅच पकडतात कॅच. मारतोय सगळ्यांना तो. काय करायचं बस तेवढंच. वेळ झाला का मग. थांब थांब थांब. काही बिस्किटचा पोडा दिला माकडांना. पण सगळे मागे लागल्यात माझ्या. एक पुढून येते मागून येते. बॅग हिसकवते. तर आता हा बाहेर रस्ता आहे आणि तिथून आपण जाणार आहे. बापरे.
एवढ्याशा बघून आले बाहेर. तर वरतून खाली आलो आहे आणि सगळ्यात अवघड पॉईंट मला हा वाटतो. एवढी इकडे ट्रायच्या बघा किती खाली. एवढी खडी चढाई आहे आणि या तारांना पकडता या तारांच्या तारा निघलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या. ते का त्या हातामध्ये बसतात ते बघा रक्त पण आले हातात. बघू शकता वरतून आपण खाली आलोय. एवढ्या खाली चढायचं आता. वर चढता जी केबल आहे त्या केबलला असे छोटे छोटे दात बाहेर आलेले आहेत. त्याच्यानं त्याच्या हातामध्ये घुसलं आहे बघा. ते दादा आहे दोघं पुढे जाऊया आता. दादा सावकाश या. बघा दिसतोय तो चोर दरवाजा. या चोर दरवाजा म्हणजे इथून एवढ्या कड्याकापारीतनं जायचं म्हणजे हा कड भरपूर मोठा आहे. दिसतोय तसं नाही आहे. हा कडा भरपूर मोठा आहे आणि ह्या सगळ्या खाली माचीवर उतरलं की या गावाचं म्हणजे त्या गावातले मावळे असे इकडून शॉर्टकट मारून येत असतात पहिल्याकडे. बघा खिडकीतून कुठला सीन दिसतो बघा. हे पाण्याचे टाके हे वगैरे पाणी झाले सगळं. जबरदस्त सिनेमा आहे. दुपारचे 1:30 वाजल्यात. 1:30 वाजल्यात पण सह्याद्रीच्या कपाऱ्या गार झालेल्या. हलवा त्याला. ओके. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती राजमाता जिजाऊ महाराजांचा विजय असो. तर आपण ह्या पुढच्या माचीवर आलेलो आहे आणि मस्त मजा. घोषणा दिल्यानंतर ना एकदम रक्त असं उकळलेलं आहे. त्यामुळे घोषणा दिल्यावर अजूनच जोश वाढतं. खालून चढून आल्यानंतर न थकवा जाणवतो आहे पण वरती अशा मोल आहे तर मस्त वाटलं गडावर येऊन. सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघायला भेटल्या अशा हिरव्यागार मोहोलमध्ये. तरी पण तुम्हाला यायचं असेल तर कधी पण लवकर या, जेणेकरून आता मला 11 वाजले होते आणि गडाची चढायला सुरुवात मी 11:15 वाजता केली. 11:15 वाजता करून मी
11:15 12:30 पावणे 1 वाजता मी वरती पोहोचलो. म्हणजे 1-1.5 तासाची वरती चढाई आहे. 1-1.5 तासाची चढाई आहे. तर या, पाण्याची बॉटल घेऊन या आणि ट्रॅकिंगचे शूज घाला, कारण चढाई थोडी अवघड आहे पण किल्ला जबरदस्त आहे. आता इथं पण बघा काहीतरी दिसते आतमध्ये जाण्यासाठी, पण आतमध्ये पूर्ण चिखल आहे आणि जाता येणार नाही आहे. बघा आतमध्ये असा गुप्त रोड आहे जाण्या येण्यासाठी, असं वाकून जावं लागते. तुम्हाला जाऊन दाखवतो मी, बाकी टेन्शन नाही काय. इथं माकडांना बिस्किटं खायला दिली पण माकडं मागच लागले, बॅगच ओढायला लागली मागून माझे. असा गुंबर जायच्या खाली आले, बोल मोठे, बाकी काही नाही आहे जाण्यासाठी. परत इथनं जावं लागणार आहे. बुरुज आहे, एवढा मोठा दगड त्यांनी कोरून अशी येण्यासाठी वाट ठेवली. आणि समजा जरी सैनिक इकडनं आले किंवा सैनिकांना इथनं मारण्यासाठी भाल्यांनी वगैरे, ही अशी ही आयडिया होती पहिली. तर जरी सैनिक आले आतमध्ये तरी काय करत असतील, ह्या ज्या होलमध्ये का आग लावत असतील, आग. अरे बापरे, वाकून चालावं लागते. असं या सुळक्यातनं बाहेर आलो आपण. जरी दुश्मन इकडून आला, जरी त्यांनी बुरुज तोडला तो खालचा आणि इथून येत असेल तरी तो वाकूनच येणार. त्यामुळे त्यांना मावळ्यांना मारायला छान जास्त भेटत असेल, भाले वगैरे आग लावून. चला मग आता आपण परतीच्या मार्गावर निघूया. भाई या दुसऱ्या चोरवाटेमध्ये जायचं आहे आणि ही माकडं लागलेत मागं, आणि हा त्यांचा किंग आहे. ही बाकी पिल्ले आहेत. ते काय नाही, आपण पुढे जात असताना ना मागून बॅगा वाढतात, मग ते काय होतं, माकडांचं काय सांगता येत नाही, डोकलून पण देतील. वा, जबरदस्त. हा चोर दरवाजा आहे, त्या बुरुजाच्या तिथून आपण आलोय, इकडून खालून असं वर. बघू शकता असं बुरुजावर आलोय. आणि हे काय दरवाजाला अडकवण्यासाठी, आणि ते खोपी आहे, इकडं पण एक खोपी आहे, इकडं मस्त थंड वातावरण, आतून बाहेरून थंड हवा येते. किंग वरतीच बसलेत, वरतीच बसलेत. चला तर मग लवकर जाऊया.
टायगर दाखव रे. टायगर टायगर दाखवतो इकडे ना इकडे. मित्रांनो झुंजार माचीवरतून आलो वरती आता. इथून अशा पायऱ्या आहेत, धोकादायक आहे. पण रोप होता त्याला, त्यामुळे आम्ही आलोय सावकाश. चला मग पुढे जाऊया. आता आलोय खाली. रोज उतरतोय त्याकडे जाणार आहे कडाने असं. या झुंजार माचीवरून जाऊन आलो आपण. इकडून कडाकडेने आलो आता. त्या बुरुजावर आलो आणि आपल्याला ही जी परतीची पायवाट आहे बघा, इकडून हा असा खाली डोंगर उतरायचा आपल्याला. बुरुज झाला इकडून जायला रोड नाही. इथं मारुती मंदिर, जय बजरंगबली. जंगलातनं चाललोय आणि घनदाट जंगलातनं असा ट्रेक आहे तोरणागडावर. आणि आमचा किल्ला पाहून झाला आहे आणि उतरतोय आम्ही. उतरता हे एक दादा भेटले होते. हे दादा आहेत शेगावचे आणि ते मागचे दादा आहेत ते लातूरचे आहेत. तर आमच्या अशीच भेट झाली, मैत्री झाली आणि जाताना पण सोबत आहेत माझ्यासोबत. तर त्यांनी पण भरपूर ट्रेकिंग केलेली आहे. शिवभक्त आहेत ते पण एकदम गरमजोश. चला मग भेटूया खाली. गड उतरतोय. चला बाय बाय मंडळी, तुम्ही पण नक्की या आणि गड किल्ले आवर्जून फिरा.